शाळेच्या संच मान्यतेच्या दृष्टीने आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राइब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन माहितीचे नोटिफिकेशन आपणास सहज मिळतील। संच मान्यतेच्या दृष्टीने सरळ पोर्टलवर विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन होणं अत्यंत गरजेचं आहे। मग विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन करत असताना यामध्ये इनव्हॅलिड विद्यार्थी, त्याचप्रमाणे अनप्रोसेस स्टुडंट्स आणि आधार कार्ड नॉट अवेलेबल ही विद्यार्थी संख्या आपल्याला कुठे पाहायची आहे आणि संच मान्यतेच्या दृष्टीने या तीनही कॉलम मध्ये जर विद्यार्थी संख्या दिसत असेल तर अशा वेळेस ही विद्यार्थी संख्या झिरो कशी करावी या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। खरं तर संच मान्यतेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे। आधार व्हॅलिडेशनची प्रक्रिया कशी करावी, आधार व्हॅलिडेशन करत असताना कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थी अपडेट करून व्हॅलिडेट टॅब आणायचा आहे आणि व्हॅलिडेट वर क्लिक करून त्या विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन कंप्लीट करायचं आहे। संच मान्यतेच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। सो हे सगळं काही समजून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता प्रात्यक्षिक पूर्ण पहा। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। मान्यतेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचं आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सरळ पोर्टलवर विद्यार्थ्यांचं आधार कार्ड नोंदवणे जेवढं महत्त्वाचं आहे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं त्या विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन होणं महत्त्वाचं आहे। संच मान्यतेसाठी या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि यासाठीच प्रत्येक शाळेंनी, प्रत्येक शिक्षकांनी आपल्या या स्टुडंट डाटाबेसच्या या सरळ पोर्टलवर विद्यार्थ्यांचं आधार कशा पद्धतीने नोंदवावी, जर आधार कार्ड नोंदवली असेल तर संच मान्यतेकरिता विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन कसे करावे याची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। यासाठी प्रथमतः आपण गुगलवर स्टुडंट डाटाबेस म्हणजे सरळची हे पोर्टल जे आहे याला आपण सर्च करायचं आहे। स्टुडंट डाटाबेस सर्च केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीने हा एक विंडो ओपन होईल। या ठिकाणी याला आपण क्लोज करूया। त्यानंतर आपल्या शाळेचा UIS नंबर आणि त्याखाली असलेला जो पासवर्ड आहे आपल्या शाळेचा तो एंटर करा आणि त्याखाली दिलेला कॅप्चा एंटर करून त्याखाली असलेल्या लॉग इन या टॅबवर आपण क्लिक करूया। लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे स्टुडंट डाटाबेस पोर्टलचा या पद्धतीचा डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसेल। आता विद्यार्थ्यांचा जे काही आधार कार्ड आहे हे आधार कार्ड व्हॅलिडेशन संच मान्यतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। मग आपण विद्यार्थ्यांचं व्हॅलिडेशन केलेलं आहे की नाही किंवा आपल्या शाळेचं संच मान्यतेसाठी काम हे कुठपर्यंत अपूर्ण आहे, प्रथमतः याची माहिती आपण कशा पद्धतीने घ्यायची ते पाहूया। बघा, याप्रमाणे आपल्यासमोर वेगवेगळे टॅब या ठिकाणी दिसतील। आपल्याला रिपोर्ट या टॅबमध्ये यायचं आहे आणि त्याखाली असलेल्या स्टेटस या टॅबवर यायचं। स्टेटसवर आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिलाच टॅब आहे आधार स्टेटस। आधार स्टेटसवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आधार स्टेटससाठी आपल्याला हा एक डॅशबोर्ड उपलब्ध होईल। या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, या सूचना आपण सर्वांनी वाचून घ्यायच्या आहेत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संच मान्यतेसाठी आपल्याला ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत या महत्त्वाच्या बाबी, महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या जातात किंवा कोणकोणत्या गोष्टी। आता या ठिकाणी आपण जे टॅब पाहत आहोत, हे जे टॅब आपण पाहणार आहोत या प्रत्येक टॅबचा फुल फॉर्म किंवा त्याचा अर्थ काय आहे या ठिकाणी दिलेला आहे। हा व्यवस्थितरित्या आपण वाचायचा आणि त्यानुसार पूर्ण कार्यवाही करणे अपेक्षित आहे। आपल्या शाळेच्या आधार स्टेटस बाबत आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत। आता आधार स्टेटसच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर किती विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन कंप्लीट आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसते। त्यानंतर आधार व्हॅलिडेशन झालेलं आहे ते पर्सेंटेजमध्ये किती टक्के आहे ती टक्केवारी आपल्याला या ठिकाणी दिसेल। त्यानंतर आधार व्हॅलिडेशन स्टुडंट्स बाय UIDAI। आता आपल्या सरळवरचा जो डाटा आहे विद्यार्थ्याचा हा डाटा आणि UIDAI म्हणजेच आधार कार्डवरच्या त्या वेबसाईटवरचा जो डाटा आहे हा किती लोकांचा मॅच झाला आहे म्हणजेच व्हेरीफाय झाला आहे, व्हॅलिड झाला आहे, ती संख्या आपल्याला या ठिकाणी दिसेल। आधार इनव्हॅलिड स्टुडंट्स बाय UIDAI। आता
जी टोटल विद्यार्थी संख्या आहे त्या टोटल विद्यार्थ्यांसंख्यांपैकी जे इनव्हॅलिड आहेत, ज्यांचं व्हॅलिडेशन झालेलं नाही, म्हणजे आधारवरचा डाटा आणि आपल्या पोर्टलवरचा डाटा हा व्हेरीफाय झाला नाही, अशा विद्यार्थ्यांचा आकडा आपल्याला या ठिकाणी दिसत असतो. त्यानंतर अनप्रोसेस स्टुडंट, म्हणजे त्यासाठी आपण कुठलीही कार्यवाही केली नाही विद्यार्थ्याच्या त्या व्हेरीफायसाठी, अशा विद्यार्थ्यांची आकडा हा या ठिकाणी आपल्याला दिसेल. आपल्या टोटल विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अवेलेबल आहे असा अवेलेबल आकडा आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि टोटल विद्यार्थ्यांपैकी ज्यांचं आधार कार्ड नोंदवलं सुद्धा नाही अशा विद्यार्थ्यांचा आकडा आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि टोटल कॅटलॉगमध्ये आपल्याला ही जी सगळी आकडेवारी आपण स्टेप बाय स्टेप पाहिली, या सगळे आकडेवारी आपल्याला या ठिकाणी दिसत असते. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे तर कुठले आकडे आपले 0 झाले पाहिजे, तर पहिलं म्हणजे आधार नॉट अवेलेबल जे आहे इथला आकडा हा 0 झाला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचं आधार कार्ड नोंदवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर अनप्रोसेस स्टुडंट जे आहेत ही जे आकडा आहे इथला आकडा देखील तुमचा 0 झाला पाहिजे. हा 0 होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड नोंदवून त्याचं व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. आता आधार कार्ड नोंदवल्यानंतर UIDAI या वेबसाईटशी व्हेरीफाय, त्याचं व्हॅलिडेशन कसं करावं हे आपण पुढील प्रमाणे पाहणारच आहोत. पण जसं आधार नॉट अवेलेबल हा कॉलम जो आहे हा 0 झाला पाहिजे, अनप्रोसेस स्टुडंट इथला जो आकडा आहे हा देखील 0 झाला पाहिजे. आणि आधार इनव्हॅलिड स्टुडंट जे आहेत ज्यांचं व्हॅलिडेशन फेल झालं असेल काही कारणामुळे, त्याचं पुन्हा अपडेट करून व्हॅलिडेशन कसं करावं, ते व्हॅलिडेशन झाल्यानंतरच आपला इथला आकडा हा 0 होणार आहे. आणि या 3 गोष्टी अत्यंत आपल्या संच मान्यतेसाठी महत्त्वाच्या आहेत. या 3ही गोष्टीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे. आणि नुसतं आधार कार्ड घेणं आणि या ठिकाणी नोंदवणं महत्त्वाचं नाही, तर नोंदवल्यानंतर त्याचं व्हॅलिडेशन करणं महत्त्वाचं आहे. व्हॅलिडेशन म्हणजे आपण काय करणार आहोत तर आपल्या सर्व्हरवरचा डाटा आणि UIDAI या सर्व्हरवरचा डाटा हा मॅच होणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तो मॅच होतो अशावेळेस त्याचं व्हॅलिडेशन हे कम्प्लिटली होते. आणि जर अनमॅच होत असेल काही कारणामुळे तर तो अनमॅच का होतो तर काहीतरी डेट ऑफ बर्थ, मेल फिमेल, त्याचं नेम असेल किंवा जेंडर असेल, या गोष्टींमध्ये मिसमॅच दिसून येत असेल किंवा आधार नंबर चुकीचा काही टाकला गेला असेल, अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांचा आधार व्हेरिफिकेशन जे आहे हे फेल होते. सो यासाठी आपल्याला हे 3 कॉलम 0 करण्यासाठी काय करावं लागेल हे सांगतो. आता यासाठी या पद्धतीने तुम्ही इथपर्यंत आले की बघा आपल्या शाळेचा UDIS नंबर या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता या UDIS नंबरवर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर आपल्या शाळेतील प्रत्येक इयत्ता वाईज आपल्याला या ठिकाणी आता आकडेवारी दिसणार आहे. म्हणजे आधी आपण जी वर पाहिली ती टोटल आकडेवारी दिसली आपल्याला. मग आता टोटल आकडेवारीमध्ये पण कुठल्या वर्गाचं, कुठल्या इयत्तेचं, कुठल्या तुकडीचं आपल्याला त्या विद्यार्थ्याचं व्हॅलिडेशन करायचं आहे, ती सगळी माहिती आता आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. आता इकडे जे आहे हा पूर्ण वर्ग आहे, त्यानंतर इथे स्ट्रीम आहे, यापुढे डिव्हिजन आहे, म्हणजे तुमच्या इयत्ता असतील त्या इयत्तांच्या किती तुकड्या आहेत या प्रत्येक तुकड्या आपल्याला या ठिकाणी दिसतील. आता बघा व्हॅलिडेटेड स्टुडंट्स, तर त्या वर्गाचे किती व्हॅलिडेशन कंप्लीट झाले आहे तो आकडा इकडे दिसतो आपल्याला. त्यानंतर इनव्हॅलिड स्टुडंट, आता या ठिकाणी जे आकडे आपल्याला दिसतात या आकड्यांना आपल्याला 0 करायचं आहे. आता 0 करणं म्हणजेच काय तर त्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड घेऊन त्याला अपडेट करणं आणि या ठिकाणी व्हॅलिडेशनची प्रोसेस पूर्ण करणं. आता प्रत्येक वर्ग वाईज आपल्याला तो कुठला विद्यार्थी आहे हे या ठिकाणी समजणार आहे. अनप्रोसेस स्टुडंट जे आहेत इथली आकडेवारी पण आपल्याला 0 करायची आहे. जसं या ठिकाणी पाहू शकतो इथे 2 विद्यार्थी आहेत. मग अनप्रोसेसमध्ये हे 2 विद्यार्थी का आहेत आणि कुठला आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल किंवा इनव्हॅलिड स्टुडंट कुठला आहे ते समजून घ्यायचं असेल किंवा आधार नॉट अवेलेबल वाला असेल विद्यार्थी तर तो कुठला आहे हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर त्या आकडेवारीवर जर आपण क्लिक केलं तर त्या विद्यार्थ्याचं नाव या खालील प्रमाणे तुम्हाला दिसणार आहे. आता अनप्रोसेस स्टुडंटमध्ये आपल्याला काही विद्यार्थी दिसत आहेत. आधार नॉट अवेलेबलमध्ये इथे या पेजवर एकही विद्यार्थी नाही आणि इथे टोटल स्टुडंट दिसत आहेत. हे झालं पहिलं पेज. त्यानंतर पुढील वर्ग पाहण्यासाठी आपण 2 या टॅबवर आता क्लिक करू. पुन्हा पुढचे वर्ग आलेले आहेत, त्याचे डिव्हिजन आले आहेत, व्हॅलिडेशन किती लोकांचं झालं ते आलं आहे. इनव्हॅलिड स्टुडंट जे आहेत हे यांचे आकडे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. अनप्रोसेसवाले यांचे आकडे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि आधार नॉट अवेलेबल वाले इथे दिसत आहेत.
आता आधार कार्ड कोणाचं नाही, कुठल्या वर्गाचं नाही, तर या ठिकाणी बघू शकतो या वर्गातल्या या तुकडीच्या या विद्यार्थ्याचं आधार कार्ड नाही, एक विद्यार्थ्याचं. मग हा विद्यार्थी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या 1 वर आपण क्लिक करा. बघा 1 वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याचा आयडी या ठिकाणी आपल्याला शो झालेला दिसतो. आता अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याचं नाव आपण समजून घ्यायचं आहे. आता पाहूया आधार व्हॅलिडेशन कशा पद्धतीने करायचं ते. आता आधार व्हॅलिडेशन करण्यासाठी कुठले विद्यार्थी बाकी आहेत, जसे इनव्हॅलिड स्टुडंट आहेत, मग या ठिकाणी कुठला वर्ग आहे तो आपण शोधायचा. आता या ठिकाणी या वर्गामध्ये आधार इनव्हॅलिड वाले जे आहेत त्यांचं व्हॅलिडेशनच झालेलं नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर असे जे आकडे दिसतात ते विद्यार्थी पहिला जाणून घ्या. आता इथे 2 विद्यार्थी, मला या वर्गातल्या या तुकडीमध्ये 2 विद्यार्थी आधार व्हॅलिडेशन इनकम्प्लीट आहे म्हणून ते इनव्हॅलिड मध्ये आलेत. मग हे विद्यार्थी कुठले हे समजून घेण्यासाठी मी या 2 या नंबरवर क्लिक करतो. बघा या नंबरवर क्लिक केल्यानंतर असे 2 विद्यार्थी कुठले आहेत, त्या 2 विद्यार्थ्यांची नावं मला या ठिकाणी दिसतात. आता या 2 विद्यार्थ्यांचं किंवा तुमच्या शाळेमध्ये असे जो विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचं आधार कार्डची कॉपी ही आपल्याला मागवायची आहे. आता आधार कार्डची कॉपी मागवल्यानंतर काय करायचं आपल्याला, तर ह्या 2 विद्यार्थ्यांचं नाव लक्षात ठेवा आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव कॉपी करा किंवा तुम्हाला जर माहिती असेल तर हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर वर जाऊन या ठिकाणी पहिलाच टॅब आपल्याला जो दिसतो स्टुडंट अपडेट स्टुडंट डिटेल्स, या टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे. या टॅबमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कुठल्या वर्गामधले ते विद्यार्थी इनव्हॅलिड होते पहिला वर्ष निवडलं, त्यानंतर कुठल्या वर्गामधले होते तो वर्ग निवडला, त्यानंतर ते त्यांची डिव्हिजन कुठली होती ते निवडलं आणि गो या टॅबवर क्लिक केलं. बघा गो या टॅबवर क्लिक केल्यानंतर तो जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला आपल्याला सर्च करायचा आहे किंवा आपल्याला शोधायचं आहे. तिकडनं नाही शोधलं तर इथून देखील आपण कशा पद्धतीने त्याला मिळवू शकतो, कुठला विद्यार्थी होता किंवा आधार व्हॅलिडेशन बाकी असलेली मुलं कोणती असतात हे इथून पण समजून घेता येऊ शकते. यासाठी काय करायचं, आपला वर्ग निवडला का बघा आधार व्हॅलिडेटेड बाय UIDAI म्हणजे आपल्या सरलवरचा डाटा आणि आधारच्या पोर्टलवरचा त्या सर्व्हरवरचा डाटा हा मॅच झाला आहे आणि मॅच झाला असेल तर या ठिकाणी व्हॅलिडेटेड म्हणून लिहून येते. जर अनमॅच असेल तर इनव्हॅलिड असं असते आणि इनव्हॅलिड विद्यार्थीच्या टॅब समोर कशा पद्धतीने दिसते ते आता आपण पाहूया. बघा हे सर्व विद्यार्थी हे व्हॅलिडेशन झालेले आहेत. मात्र इनव्हॅलिड किंवा अनप्रोसेस स्टुडंट किंवा आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थी असेल तर त्याच्या समोर या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहू शकतो की या पद्धतीने नॉट व्हॅलिड हे या ठिकाणी लिहून येते. आणि असेच विद्यार्थी जे आहेत हे संच मान्यतेसाठी गृहीत धरले जात नाही. मग या विद्यार्थ्यांचं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. मग नॉट व्हॅलिड जे विद्यार्थी आहेत या नॉट व्हॅलिड विद्यार्थ्यांच्या समोर व्ह्यू अँड अपडेट या टॅबवर आपण क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड आपण जे मागवलेलं आहे ते समोर ठेवून त्या आधार कार्डवरील जे नाव आहे त्या पद्धतीने इकडे पूर्ण टाकून घ्या. त्या आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी मेल फिमेल जे असेल ते चेक करून घ्या. चुकून मेलच्या ऐवजी फिमेल किंवा फिमेलच्या ऐवजी मेल देखील होऊ शकते. आणि त्याखाली असलेला आधार नंबर आणि आधार कार्डवर जे नाव आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी नाव टाकणं गरजेचं आहे. जर आधार कार्डवरचं नाव त्या विद्यार्थ्याचं चुकीचं असेल तरी देखील या ठिकाणी व्हॅलिडेशन आपलं होणार नाही. मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला आधार अपडेट करायला सांगा आपल्या शाळेच्या मस्टरच्या त्या कॅटलॉगवरील नावाप्रमाणे आणि त्यानंतर ते नाव या ठिकाणी टाका आणि या ठिकाणी सेव्ह करा. आता सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लिहून येईल स्टुडंट रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली. ओके या टॅबवर आपण क्लिक केलं. त्यानंतर अपडेट केल्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर आपल्या समोर पुन्हा ही लिस्ट येईल. पुन्हा सगळ्यात शेवटी तो जो विद्यार्थी आहे पुन्हा त्याच्या नावाच्या समोर जायचं आणि त्याच्या समोर आता व्हॅलिडेट नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. आता ऑलरेडी हा इथे होता पण काही विद्यार्थ्यांचं तुम्हाला दिसणार नाही. अशा वेळेस तुम्ही व्ह्यू अँड अपडेटवर क्लिक करून त्याला अपडेट करा. अपडेट केल्यानंतर इथे व्हॅलिडेट नावाचा हा टॅब तुम्हाला दिसेल आणि व्हॅलिडेटवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार त्यानंतर हा विद्यार्थी व्हॅलिडेशन याचं कंप्लीट होणार आहे आणि या विद्यार्थ्याचं व्हॅलिडेशन कंप्लीट झालं की त्यानंतर तो विद्यार्थी बघा याप्रमाणे व्हॅलिडेशन त्याचं कंप्लीट झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला मेसेज येईल.
म्हणजे थोडक्यात प्रत्येक वर्गाच्या त्या विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन कंप्लीट असेल तर त्याच्या विद्यार्थ्यासमोर व्हॅलिडेटेड या पद्धतीने लिहून आलेलं असेल, आणि जर नसेल तर लक्षात घ्या हे जे विद्यार्थी आहेत याप्रमाणे त्यांचं आपल्याला नॉट व्हॅलिडेटेड लिहून आलेलं असेल, अशा विद्यार्थ्यांना अपडेट करा, इथे येऊन व्हॅलिडेटवर क्लिक करा आणि तो विद्यार्थी व्हॅलिडेशन त्याचं पूर्ण होणार आहे. सो या पद्धतीने आपण हे तर एका वर्गाचं झालं, असं प्रत्येक वर्गाचं त्या शिक्षकांनी आपल्याला त्या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यांचं व्हॅलिडेशनचं काम अपूर्ण असेल ते पूर्ण त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी अनप्रोसेस स्टुडंटमध्ये जे आहेत हे विद्यार्थी किंवा आधार नसलेला विद्यार्थी आपल्याला शोधायचा असेल तर आता हे इनव्हॅलिड विद्यार्थ्याचं पाहिलं, अनप्रोसेसची यादी देखील आपल्याला 0 करायची आहे. मग असे विद्यार्थी कोण आहेत? मग मी पुन्हा 1 वर क्लिक केलं, मग त्या एकाचं नाव आपल्याला या ठिकाणी क्लिअर होते. याच विद्यार्थ्याला आधार अपडेटमध्ये जायचं. आधार अपडेटमध्ये हा पहिला टॅब जो आहे स्टुडंट एंट्री, या ठिकाणी अपडेट स्टुडंटमध्ये जायचं. त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला कुठल्या वर्गातला आहे ते शोधायचं आणि त्याला अपडेट करून व्हॅलिडेट करायचं. आणि त्यानंतर आपलं व्हॅलिडेशनचं काम जर 100% पूर्ण झालं तर लक्षात घ्या हे 3 कॉलम आपले 0 आले असतील तर आपल्याला संच मान्यतेला कुठलीही अडचण येणार नाही. पहिलं म्हणजे आधार नॉट अवेलेबल हा आकडा जो आहे हा 0 दिसला पाहिजे. त्यानंतर अनप्रोसेस स्टुडंट ऑफ हा जो आकडा आहे हा 0 दिसला पाहिजे आणि इनव्हॅलिड जे स्टुडंट आहे हा आकडा 0 झाला पाहिजे. म्हणजे या 3 कॉलमवर अत्यंत महत्त्वाचं जे काही आपण या ठिकाणी माहिती आहे ही या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि यानंतर आपलं दुसरं काम असणार आहे ते म्हणजे रिपोर्टमध्ये जाऊन स्टेटसमध्ये जाऊन आधार मिसमॅच जे आहेत ते शोधणं. आता आधार मिसमॅच याचा अर्थ काय तर त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं एकतर आधार मॅच झालेला नसतो किंवा नेम मिसमॅच झालेले असतात किंवा जेंडर मिसमॅच असते, म्हणजे मेलच्या ऐवजी फिमेल झालेलं असेल त्या विद्यार्थ्याचं, किंवा डेट ऑफ बर्थ मिसमॅच झालेलं असते. काहींचं नेम अँड डेट ऑफ बर्थमध्ये मिसमॅच झालेलं असेल, काहींचं नेम आणि जेंडरमध्ये मिसमॅच झालेलं असेल. सो असे जे काही आकडे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसतात. आता जेंडर मिसमॅच कोण आहे हा एक विद्यार्थी, तर त्या एकावर जर क्लिक केलं तर त्या विद्यार्थ्याचं आपल्याला या ठिकाणी नाव दिसते आणि त्याचं आधार कार्ड मागवून आपल्याला या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे. आता स्टुडंटच्या पोर्टलवर त्या विद्यार्थिनीचं नाव आहे याप्रमाणे आणि त्या विद्यार्थिनीच्या आधार कार्डवर नाव आहे याप्रमाणे. आता दोन्ही नावामध्ये एकतर कॅपिटल असेल अक्षर किंवा एखादं अक्षर एच्या ऐवजी ईच्या ऐवजी ए, काहीतरी कुठेतरी मिस्टेक झाली असेल म्हणून या 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणून अपडेटवर जायचं आणि तो विद्यार्थी त्या ठिकाणी आधारप्रमाणे अपडेट करून घ्यायचा आणि सेव्ह करायचा. त्यानंतर हा जेंडर मिसमॅच या ठिकाणी निघून जाणार आहे. बघा आपल्या सरळवर इकडे फिमेल दिसते आणि त्या विद्यार्थ्याच्या आधार कार्डवर त्याचं जेंडर आहे मेल आणि या 2 गोष्टींचा तफावत असल्यामुळे तो जेंडर मिसमॅचमध्ये आलेला आहे आणि म्हणून हा काढण्यासाठी आपल्याला त्याप्रमाणे विद्यार्थ्याला आधार अपडेट करायला सांगा किंवा आधार व्यवस्थित असेल तर आधारप्रमाणे आपलं पोर्टल अपडेट करून घ्या. मला आशा आहे की आपणास दिलेली सर्व माहिती ही निश्चितच समजली असेल. असेच नवनवीन व्हिडिओ आपणास हवे असतील तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन माहितीचे नोटिफिकेशन आपणास सहज मिळतील. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.